अहो खरंच बरं झालं हं. काका किती खुश वाटत होते ना. म्हणजे त्यांचा तुटलेला चष्मा आम्ही बघत होतो हो. पण त्यांना न विचारता त्यांच्यासाठी नवा चष्मा करून आणता येईल हेच सुचलं नाही आम्हाला. मॅडी तुला काही बोलायचंय का? नाही सर, मला काही नाही बोलायचंय. तुम्ही बोला ना सर. काय? नाही 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 मॅडी म्हणजे हो 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 वेडी आहे ती. काय नाही पण तिच्यामुळेच त्या चष्म्याचं लक्षात आलं. आणि कारखानीस काका म्हणजे काय एकदम धमाल आहेत. पहिल्या भेटीतच माझी छान मैत्री झाली त्यांच्याशी. हो, त्यांची आणि बाबांची 50 वर्षापासूनची जुनी मैत्री आहे हो. अमेझिंग. खरंच इतके मित्र आहेत ना दोघं एकमेकांचे. कधी कधी बाबा खूप चिडतात, काय वाटेल ते बोलतात, अबोला सुद्धा धरतात. पण तरी दोघांची मैत्री अजून टिकून आहे, एकमेकांना धरून येते. याला म्हणतात खरी मैत्री. त्यांच्याकडे बघून ना असं खूप छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. अशी मैत्री हल्ली कुठे बघायला मिळते नाही का? अगदी खरं आहे तुमचं. मॅडी ताई, काही होतंय का तुम्हाला? नाही, मी मस्त आहे एकदम. सरांनी बोलायची वाट बघतीये मी. सर काय? काही नाही ते रेस्टॉरंटच्या कामाचं. विश्वासशी बोल मॅडी. सर असं काय करता तुम्ही? बोलत ना कोणाशी बोलायचं नाही म्हणून. आपलं सिक्रेट आहे म्हणून. ते विश्वास का सारखं फोन करतोय मला? विश्वासचा फोन घे मॅडी. आम्ही जरा महत्वाचं बोलतोय ना. ते बोलणं झालं की आपण निघूया. सर महत्वाचं म्हणजे ते? अय्यो सर बोला बोला. ते म्हणजे काय? मॅडीच्या डोक्यात काय असतं काही कळत नाही आपल्याला. पण खरंच बरं झालं हं, तुम्ही होतात म्हणून. खरंच वेळ छान गेला काकांचा. पण मला ना उद्याची खूप भीती वाटते हो. म्हणजे काकांना आणि काकूंना असं आमच्याकडे राहणं जमणार नाही ना. नाही पण तू मॅनेज करशील माझी खात्री आहे. आणि काही लागलं तर मी आहे ना, तुझा फ्रेंड आहे ना. हो, ते तर तुम्ही आहातच. हॅलो विश्वास, अरे मी नंतर करते फोन तुला. ठेव आता ठेव. सरांनी विचारलं वाटतं मॅमला. मॅम लाजतात वाटतं. मॅम कधी हो म्हणतील. मला रेडी राहायला पाहिजे. हे काय झालं? मॅडी तू काय चाललंय? मॅडम हो म्हणाले. मी ऐकलं, मी पाहिलं. थँक्यू मॅम, थँक्यू मॅम, थँक्यू. आय एम सो हॅपी फॉर यू मॅम. त्या म्हणजे काय 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 म्हणायचंय त्यांना? काय झालंय? नाही ते त्यांनी तुम्हाला सांगितलं ना की ते तुमच्यावर खूप. देवा काही नाही, तू टेन्शन घेऊ नकोस. मस्तानी मदहोश अय्या, जुनी गाणी ऐकताय दोघं? मला वाटलंच जुनी रोमॅन्टिक गाणी तुम्हीच ऐकत असणार. किती मोठ्याने लावलाय, मला थेट घरी ऐकू येत आहे. तुम्हाला तुमच्या घरात ऐकायला जावी म्हणूनच इतक्या मोठ्याने लावलीत गाणी. ईश्वर, काहीतरीच काय. किती विचार करता माझा. आता या वयात आणखीन काय करणार तो? ओ आजोबा, तुम्ही गप्पाच मारताय, निदान ती बोरिंग गाणी तरी बंद करा ना. द्या इकडे, मला मॅच बघू द्या. टीव्ही आधी आम्ही लावलाय. तुला ही गाणी बोरिंग वाटत असतील तर तुझे कान बंद कर. हो झालं ना, ऐकलीत ना इतका वेळ. द्या ना आता, तुम्ही काहीतरी वेगळं करा. जा ना, पत्ते खेळा सगळे जाऊन. जा. अय्या, गाणी ऐकत ऐकत पत्ते खेळूया. हो गाणी बंद करून म्हणतोय मी सुलभा काकू. मला मॅच बघायची आहे. द्या इकडे. तुझ्या मोबाईल वर बघ, तुला रिमोट मिळणार नाही. आजोबा नॉट फेअर. दत्ता, त्याला हवं ते बघू दे ना. तू मध्ये बोलू नकोस. अरे कधी मोबाईल डोळ्यासमोर बाजूला घेत नाही. आता आपण बघतो टीव्ही तर यायला पाहिजे. मुद्दाम करतोय सगळं. सोब्या कॉमेडीच्या
तुला मॅच बघायची ना, तुझ्या मोबाईलवर बघ, तुझ्या खोलीत जाऊन. समजलं? अच्छा जी मैं हारी देखो मान जाओ ना देखो दिल की यारी गाणं ऐकू दे आपल्याला. त्या कोकिळेला बंद व्हायला सांग. अरे मी कसं सांगू, तूच सांग. पण तशा त्या चांगल्या गात आहेत ना. हा, तुम्ही घरीच पाठवा सगळं सामान. हो, आणि मी नेहमी घेते तेच पाठवाल ना. हा ठीक आहे. किती होईल, पैसे किती होतील? हा ठीक आहे. ए बबड्या, ए बबड्या, अरे घरातलं पीठ संपलं आणि काही अजून किराणा मालाच्या पण गोष्टी मागवल्या आहेत. 550 होतील, आहेत ना तुझ्याकडे? बबड्या, काय झालं? अरे ऐक ना, अरे तो बाण्याकडनं मुलगा येणार आहे, 550 बिल होईल, तुझ्याकडे पैसे आहेत ना? असावरी, किती मोठ्याने बोलतेस? मुद्दाम करतेस का? नाही नाही, सॉरी बाबा. ए बबड्या, ते कानाचं काढणार आहे. काय कटकट आहे का आई? मॅच पण बघायला देत नाहीस. अरे काही नाही, तो बाण्याकडनं मुलगा येणार आहे, त्याला 550 द्यायचे आहेत ना तुझ्याकडे? सारखं सारखं काय का पैसे मागत असते? कुठून आणू मी पैसे? आणि महिन्याच्या सुरुवातीला सगळं सामान भरलं होतं ना, मग संपलं कसं काय पीठ? अरे सण नाही का आले, 2-3दा पुऱ्या झाल्या घरात आणि माणसं सुद्धा जास्त आहेत ना, मग संपणार ना रे पीठ. अच्छा, म्हणजे माणसं वाढली तर माणसं वाढली म्हणजे खर्च सुद्धा वाढतात, हे समजायला हवं होतं ना तुला. काय नाही, खाणारी माणसं वाढली आहेत, कमवणारी नाही. अभ्या, जास्त आगा उपाडा करू नकोस. 2 माणसांच्या जबाबदारीत इतक्यात लागलास. असावरी, तू त्याच्याशी काही बोलू नकोस. माझ्या आगापाठवून पैसे घे आणि बिलाचे पैसे दे. माझं पेन्शन चालू आहे अजून. असं किती पेन्शन मिळतंय आजोबा तुम्हाला? आणि माझ्यावर का चिडताय तुम्ही? मी काही चुकीचं बोलतोय का? दत्ता तू शांत हो. अरे तो बरोबर बोलतोय. आमच्यामुळे त्याचा खर्च वाढला असणारच. सोहम, 2 दिवस झाले त्यांना आपल्याकडे येऊन. असं काय ओझं झालं रे तुला त्यांचं? आणि असं काय जेवणाचं बघायला लागतं तुला त्यांच्या? अगं फक्त खायला घालण्याचा प्रश्न नाहीये शुभ्रा. आता म्हातारी माणसं आहेत म्हणजे वरच्यावर आजारी पडणार ते. त्यांचा हॉस्पिटलचा खर्च, आजारपणाचा खर्च, औषधांचा खर्च, असे बरेच खर्च असतील. साधं घराबाहेर जायचं म्हटलं ना तरी पण येण्या जाण्याचा खर्च असेल. असे अजून कित्येक खर्च असतील. हो, एवढा पुढचा विचार तू कधीपासून करायला लागलास सोहम? नाही, चांगलं आहे करायला लागलायस तर. पण हे जे एक्सपेन्सिव्ह हेडफोन्स वापरतोस ना, वापर, माझं काही म्हणणं नाहीये. पण 3 महिन्यात खराब करतोस आणि पुन्हा नव्याने तेच हेडफोन्स घेतोस, तेव्हा नाही खर्च होत? तुझी शू रॅक अख्खीच्या अख्खी भरलेली पडलीये, माहितीये तुला? त्यातले कित्येक शूज हार्डली एकदा वापरले असशील, त्यानंतर वापरलेही नाहीयेस तू. निदान त्याची कॅल्क्युलेशन्स कर ना. आणि काय, तुझे टी शर्ट, तुझे शर्ट, तुझे परफ्युम्स, जसा सीझन येतो तसे तेही बदलत जातात. तेही किती वेळा वापरतोस असे? या सगळ्याची कॅल्क्युलेशन थोडीशी नीट केलीस ना तर ट्रस्ट मी, आणखी 2 माणसांची जबाबदारी घेऊ शकशील एवढे पैसे असतील तुझ्याकडे. हो, पण मी खर्च करतोय कारण मी स्वतः कमवतोय. त्यांचं काय? कोंबडीच्या, तू नको काळजी करूस त्याची. दत्ता तू काही बोलू नकोस. अरे तू चुकीचं नाही बोलू. मला एखादी नोकरी लागली असती तर बरं झालं असतं. 4 पैसे कमावता आले असते. मध्यंतरी मी प्रयत्नही करून पाहिला अकाउंटंट म्हणून. पण मला म्हाताऱ्याला कोण नोकरी देणार? एक्झॅक्टली नाहीच मिळणार. सोहम, पण ही गोष्ट ना आमच्या घरच्यांना कळत नाहीये. यांच्या हट्टामुळे आम्हाला किती त्रास सहन करायला लागणार आहे काय माहिती. अहो, आमचं नवीन नवीन लग्न झालंय. तुमच्यामुळे आम्ही हॉलमध्ये झोपतोय, माहितीये? साधे टीव्हीवर काय बघायचं हे पण तुम्हीच ठरवताय. ठीक आहे, नाही घेत नवीन हेडफोन. अरे नाही नाही, ठीक आहे. ऑफिसला पण ना शूज घालून नाही, चप्पल घालून जाईन मी. काही एक खर्च करणार नाही. तुम्ही मात्र सगळे मस्त मजेत राहा. अरे बबड्या, अरे जाग समजाव त्याला. वेड्यासारखं बडबडतोय तो. दत्ता, अरे बरोबर आहे त्याचं. सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग नाही आणता येत. आणि आमच्यामुळे त्यांनी त्याच्या इच्छा का मारायच्या? अरे स्वतःच्या घरात हॉलमध्ये झोपायला लागतं म्हणजे कोणाचीही चिडचिड होणारच. बाबा, मी आलेच जरा.
तुम्ही असं का नाही करत? तुम्ही माझ्या घरी का नाही येत? नाहीतर मी एकटीच असते. पण तसं चालेल तुम्हाला? अहो चालेल ना, न चालायला काय झालं? आणि तुमच्या मित्राची हरकत नसेल तर त्यांना पण घेऊन या, खूप मज्जा येईल. विश्वासला पोचवायला सांग. ओके सर. जरा मला सरांशी बोलायचं ना. या या सर फ्रीच आहेत आता. या या. तू इथे अचानक सगळं ठीक तर आहे ना? हो जरा बोलायचं होतं तुमच्याशी. सर तुम्हालाही बोलायचं ना त्यांच्याशी. बोला बोला. मॅडम तू किचन मध्ये जा आणि मी सांगितल्याशिवाय येऊ नकोस. चल जा. येस सर. तू बस ना. नको ठीक आहे. काय झालंय? कसं सांगू खरंच कळत नाही हो. सगळं एकदम अवघड होऊन बसलंय. म्हणजे तशी बबड्याची काही चूक नाहीये. त्याला सुद्धा ना एवढी माणसं घरात असण्याची सवय नाहीये आणि रात्रीची झोपही पूर्ण होत नाही त्याची. तो पटकन असा बोलून जातो. म्हणजे मनात काही नसतं त्याच्या. एक 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 काय झालंय नेमकं? सोहम तुला काय बोललाय का? काका काकूंना काय बोललाय का? म्हणजे तसा तो कोणालाच काही बोलला नाही. अहो पण त्याला टेन्शन येतो. म्हणजे आता बघा ना, उद्या काका काकूंना काही झालं, ते आजारी पडले तर काय करणार? सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग नाही ना आणता येत. आलं लक्षात आलं. तू कॉफी घेणार थोडी? नाही नको. म्हणजे आमच्याकडे बघा ना, बाबांची पेन्शन तरी येते ना. काका प्रायव्हेट मध्ये होते, त्यांना तसला काही आधारही नाहीये. म्हणजे तसं सुनीलला कळवलं ना दुबईत तर तो काहीतरी करेल मदत. पण काका काकू त्याला कळवायलाच तयार नाहीये. खूप स्वाभिमानी आहेत ते. म्हणजे समोरून मदत केली ना तर ते घेणार सुद्धा नाही. नाही बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. माझ्या डोक्यात आलाय काहीतरी. आपण काकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ओके? खबरदार कारखानीच घराबाहेर पाऊल टाकशील तर. अरे बाबा, मी घराबाहेर जात नाहीये. रात्री झोपण्यापुरते आम्ही दोघं तुलवा काकूंकडे जातोय. अहो माझी सून आणि लेक टूर वर आहेत. घरात मी एकटीच आहे. सगळ्या खोल्या रिकामी आहेत. म्हणून म्हटलं उगीच तुम्हाला अडचण नको ना. कोणी सांगितलं तुम्हाला आम्हाला अडचण होते म्हणून? दोन मित्रांमध्ये कशाला पडता? अहो मी कुठे पडले? तेच म्हणाले म्हणून. काय रे, मित्र म्हणतोस ना, इथे राहायला जड होते तुला. तुझ्या घरी मी आलो असतो तर असंच केलं असतं. तसं नाही रे बाबा, पण आमच्यामुळे सोहमची अडचण होते ना. घर माझं आहे. सोहमला जर अडचण होत असेल तर त्याला घराबाहेर जायला सांगतो. सोया कोंबडीच्या. अहो नको नको. तू सोहमला काही बोलू नकोस. अरे आमच्या सुनेनं आम्हाला घराबाहेर काढलं तेवढं पुरेसं नाही का? ते मला सांगू नकोस. आधी तुझं सावा नाट ठेव. नमस्कार दत्ताजी. नमस्कार काका. आज काय दारात उभं राहूनच गप्पा मारताय? अय्या अभिजित राजे, तुम्ही यावेळी कसे काय? तुमच्याकडे आलेत का ते? मग कशाला नसते जाऊ कशा? अगं बाई, अहो काका काय झालंय? हे तू आत्ता विचारतेस? या कारखानीचं डोकं फिरलंय. कसा वागतोय बघ. हो, माझंही डोकं फिरायची वेळ आली. हो, गेली 2 वर्ष माझं रेस्टॉरंट इतकं मस्त चाललंय पण लॉसच दाखवतंय. काय कळतच नाही काय झालंय ते. मला वाटतं काहीतरी अकाउंट्स मध्ये घोळ असला पाहिजे. बरं, मला त्यातलं काही कळत नाही. मला असं कळलंय की तुम्ही दोघं त्यातले तज्ञ आहात. तर तुम्ही मला जरा प्लीज मदत कराल का? अरे हो, एवढंच ना, करू की मदत. चालेल ना रे? बरं ठीक आहे. घ्या.
हे बघ दत्ता, इथे बजेटमध्ये हा खर्च दाखवलाय, पण दुसरीकडे कुठे मेन्शन केलेला दिसत नाही, त्यामुळे टॅलीच होत नाही. म्हणजे घोळ आहे. तुझा फार मोठा घोळ नाही आहे, मी बघतो जरा. हे बघ, इथे सुद्धा अमाऊंट व्हेरी करतायत. तेच म्हणजे घोळ आहे ना. तुला काय कळतंय का यातलं? नाही मग कशाला मध्ये मध्ये बोलतोय? आमचं काम आम्हाला करू दे. नाही, तुम्हीच करा दत्ताजी, पण मला माहिती आहे ना घोळ आहे, अकाउंट्स मध्ये काहीतरी गडबड आहे. पण काय आहे, मला ना कोणी विश्वासातलं माणूस मिळत नाही हो, नाही आपलं असं. अरे काही मदत हवी असली ना तर आम्ही करू की, तू कशाला टेन्शन घेतोयस? नाही काका, मला ना म्हणजे अशी मदत नको आहे, मला ना प्रोफेशनल हेल्प हवी आहे. आता तुमचा एवढा छान अनुभव आहे अकाउंट्स मधला, तर तुम्ही जर रेग्युलर अभीच किचन मध्ये येऊन तिथले सगळे अकाउंट जर का नीट हँडल केले तर, म्हणजे अर्थात प्रोफेशनल फीज घेऊन. हा म्हणजे पगार घेऊन म्हणतोस का? हा, म्हणजे मला मदत होईल ना. चालेल ना, काहीच हरकत नाही माझी. तुमची तयारी आहे? हो. काय सांगताय काय? थँक्यू थँक्यू काका, थँक्यू व्हेरी मच. अहो फार मोठे उपकार होतील तुमचे माझ्यावर. मग आता मी असं करतो, मी या फाईल्स अभीच किचन मध्ये घेऊन जातो. तुम्ही तिथेच येऊन बघा व्यवस्थित, चालेल ना? हो चालेल. फार मोठं टेन्शन गेलं माझं तुमच्यामुळे. येतो काका. बरं ये. येतो दत्ताजी. अगं ऐकलंस का? काय हो? अगं मला नोकरी मिळाली. उद्यापासून अभिजित राजेंकडे जायचे, त्यांना माझ्या मदतीची गरज आहे. बरं झालं बाई, देव पावला. दत्ता, आता सोमवरच सगळा भार पडणार नाही, मी आहे आता. सर मी तुमचीच वाट बघत होते. तुम्ही केलं प्रपोज आसावरी मॅम ना? मॅडी काय चाललंय तुझं? प्रपोज प्रपोज प्रपोज. माणसाला त्यापेक्षाही वेगळी काही कामं असतात. येस सर, पण मला वाटलं तुम्ही फाईल घेऊन त्यांच्या बरोबर गेलात, तुम्ही त्यांना प्रपोज कराल म्हणून. या फाईल्सचा आणि प्रपोज काय संबंध आहे मला काय कळतच नाहीये. काही नाही. मग काय चाललंय तुझं हे? सर काय तुम्ही ओरडता मला? आपलं एवढं टॉप सिक्रेट मी सांगितलं तरी का कोणाला? हो, आसावरी समोर दोनदा पचक नव्हतीस, मी सांभाळलं म्हणून बरं. सर उलट तुम्ही पचकायला पाहिजे होतं. काय सर, तुम्ही किती टाइमपास करताय? बोलून टाका ना, टेन्शन घेऊ नका ना. जब प्यार किया तो डरना क्या. तसं असतं तर फार बरं झालं असतं मॅडी, पण आपल्याकडे डरावं लागतं ना. का पण सर? कारण आपल्याकडे लग्न दोन माणसांचं नाही, तर दोन कुटुंबांचं, दोन फॅमिलीचं होतं. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या दोघांना फक्त स्वतःचा नाही, तर या दोन कुटुंबांचाही विचार करावा लागतो. आता हे चांगलं आहे का, बरोबर आहे का, चूक आहे का, वाईट आहे, मी नाही सांगू शकत, पण हे असं आहे खरं. आणि आसावरी हे सगळं मनापासून मानते. तू म्हणतेस तसं मी तिला जरी सांगितलं की माझं तुझ्यावर प्रेम आहे, तरी तिच्याकडे काही उत्तर नसणार आहे. कारण तिला तिचे सासरे आहेत, मुलगा आहे, सून आहे, तिचं असं एक कुटुंब आहे. तिने तिचं आयुष्य पूर्णपणे कुटुंबाला वाहून घेतलंय, आणि मुख्य म्हणजे ती तिच्या कुटुंबात पूर्णपणे आनंदी आहे असं मला वाटतं. सर, पण त्या तुमच्याबरोबर पण किती आनंदी असतात, नेहमी हसत असतात. त्यांच्या मनात सगळं तुमच्याकडे येऊन शेअर करतात. काही प्रॉब्लेम आला तरी तुमच्याचकडे येतात त्या. पण ती येते ती तिच्या कुटुंबासाठी ना, कुटुंबाच्या काळजीने येते. सर, पण मग असं झालं तर तुम्ही त्यांना कधीच प्रपोज करू शकणार नाही का? का नाही करू शकणार? करू शकेन ना, पण योग्य वेळ आल्यावर. हे बघ मॅडी, जर तिच्यासाठी तिचं कुटुंब महत्वाचं आहे आणि जर माझं तिच्यावर प्रेम आहे, तर माझ्यासाठीही तिचं कुटुंब महत्वाचं असायला हवं. रादर आहे. मला तिला कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये आणायचं नाहीये, बाबांना दुखवायचं नाहीये, शुभ्रा सोहमचं लाईफ डिस्टर्ब करायचं नाहीये, आणि हे सगळं न करता आसावरीला आपलंसं करायचंय. गॉड, कसं करणार सर? त्यासाठी तुम्हाला ग्रँडपा, शुभ्रा, सोहम यांना आपलंसं करावं लागेल. करेक्ट, तेच करणार. आधी माझ्या कुटुंबाला आपलंसं करणार,
मग माझ्या प्रेमाला आपलंसं करणार, सगळ्यांची मनं जिंकून आसावरीपर्यंत पोचणार.